नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत गरम मसाला। घरगुती पद्धतीने एकदम केमिकल रहित गरम मसाला आज आपण बनवणार आहोत। बाहेरचा गरम मसाला त्यामध्ये केमिकलचा वापर केलेला असतो, त्यामुळे घरच्या घरी सोप्या पद्धतीने आज आपण गरम मसाला बनवणार आहोत। एकदम टेस्टी असा गरम मसाला आज आपल्याला बनवायचा आहे। हा गरम मसाला तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता, एकदम टेस्टी अशी भाजी बनते। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। साहित्य बघून घेऊया। धने घ्यायचे आहेत, तमालपत्र, जिरे, लाल मिरची, दगडफूल, चक्रफूल, मेथी दाणे, विलायची, दालचिनी, लवंग आणि मिरे, बडीशेप, खसखस, एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। आता एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर। आता आपण भाजून घेणार आहोत साहित्य। अगोदर आपण धने भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहे। कमी गॅसवर भाजल्यामुळे खमंग भाजले जातं आणि मसाला एकदम टेस्टी होतो। त्यामुळे हे साहित्य भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी करून ठेवा। धने आपण भाजून घेतलेले आहेत। आता लगेच जिरे भाजून घेऊया। यामध्ये मी थोडेसे शहाजिरे पण मिक्स केलेले आहेत, बडीशेप पण टाकलेले आहे। जायफळ पण आपल्याला लागणार आहे। जिरे बडीशेप आपली भाजून झालेली आहे, आता काढून घेऊया। आता दालचिनीचे तुकडे करून घेऊया। जास्त बारीक पण तुकडे करायचे नाही, मिक्सरमधून हे एकदम बारीक होतात। भाजल्यामुळे झटपट मिक्सरमध्ये बारीक मसाला आपला तयार होतो। लवंग आणि मिरे पण यामध्ये घातलेले आहेत, विलायची पण याच्यातच मी घातलेली आहे। कमी गॅसवर आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे। आता खसखस घालूया, मेथी दाणे दोन्ही पण एकत्रच भाजायचं आहे। खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही, एकदम थोडीशी तडतडली की लगेच आपण काढून घेणार आहोत। भाजून झालेली आहे, आता काढून घेऊया। दगडफूल, तमालपत्र आणि जायफळ यामध्येच घालायचं आहे, ते पण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। खूप टेस्टी असा गरम मसाला हा बनतो, नक्की करून बघा। खूप छान भाजी होते, कोणत्याही भाजीला हा मसाला चालतो। नॉनव्हेजची भाजी असेल किंवा व्हेजची भाजी असेल, कोणत्याही भाजीला तुम्ही हा मसाला वापरू शकता आणि एकदम करायला पण सोपा आहे आणि झटपट तयार होतो। लाल मिरची मी इथे काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे, ही तिखट नाही। लाल मिरची जर घालायची असेल तर मिरचीच्या बिया आपल्याला काढून घ्याव्या लागतात। आता हे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे, आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आता हे
थंड झाल्यावर आपण यामध्ये थोडीशी हळद मिक्स करणार आहोत आणि मीठ घालायचं आहे. आता हे एकदम सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. एकत्र झालं की आता हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया. बघू शकता गरम मसाला आपला तयार झालेला आहे. एकदम टेस्टी असा हा मसाला तयार होतो आणि झटपट होतो. भाजी कुठलीही असो, तुम्ही हा 1 चमचा गरम मसाला घातला तर एकदम टेस्टी अशी भाजी होते. गरम मसाला आपला तयार झालेला आहे. बघू शकता जास्त बारीक पण आपल्याला पावडर करायची नाही. अशा पद्धतीने हा गरम मसाला आपल्याला बनवायचा आहे. अगदी 5 मिनिटात होणारा हा मसाला आहे. बाहेरचा केमिकल रहित वापरण्यापेक्षा घरगुती 5 मिनिटामध्ये हा मसाला आपण बनवू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. गरम मसाल्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर. हा गरम मसाला आपण काचेच्या बरणीमध्ये महिनाभरासाठी ठेवू शकतो किंवा जर तुम्हाला 1 किलोचा वर्षभरासाठी करायचा असेल तर तो पण तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी. धन्यवाद.